हे सगळं होत असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आले। गणपती बाप्पाच्या दर्शनाच्या निमित्तानं 2 तास उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी होते। त्यामुळे युतीच्या चर्चेवरून आता खलबत सुरू झाली आहे। तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंपाठोपाठ मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा राज ठाकरेंच्या निवासस्थानी आले। पाहूया। गणपती बाप्पाच्या दर्शनाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी आले। ठाकरे बंधूंमध्ये समेट झाल्यानंतर भेटीगाठींचा सिलसिला सुरू आहे। गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या घरी आले। उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या बाप्पाची पूजा केली। उद्धव ठाकरे सहकुटुंब जवळपास 2 तास राज ठाकरे यांच्या घरी होते। दोन्ही भावांमध्ये स्वतंत्र 10 मिनिटं चर्चा झाल्याची ही सूत्रांची माहिती आहे। दोन्ही कुटुंब पहिल्या मजल्यावर जेवणासाठी एकत्र आले। यावेळी कुटुंबाव्यतिरिक्त इतर कोणी हजर नव्हतं। गेल्या महिन्यात उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मातोश्रीवर आले होते। आता गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी आले। त्यामुळे स्वाभाविक युतीच्या चर्चेला आणखी बळ मिळाले। मी उद्धव साहेब आणि राज साहेब पूर्ण फॅमिली आतल्या खोलीत होते। आम्ही बाहेर गणपतीच्या ठिकाणी होतो। 5 तारखेला आपला मेळावा झाल्यानंतर भरपूर वेळा आपण एकत्र आलो आणि आता भविष्यात एकत्रच यायचं आहे ना। कार्यकर्त्यांची मनं नेहमी जुळलेली असतात आणि मनसैनिक आणि शिवसैनिक काय वेगळे नाहीत, भाऊ-भाऊच आहेत। राजकीय दृष्ट्या एकत्र येणार किंवा नाही ह्याचं उत्तर मी देणं थोडंसं कठीण आहे, त्यामुळे त्याचं उत्तर त्यांच्याचकडून तुम्हाला घ्यावं लागेल। पण एक मात्र नक्की की गेली काही वर्ष तशी काही फारशा गाठीभेटी किंवा कुठल्या निमित्ताने होत नव्हत्या, त्याने या निमित्ताने झालेल्या ठाकरे बंधूंच्या भेटीचे काही फोटो समोर आले, ज्यात उद्धव आणि राज ठाकरे यांनी सोबत फोटो काढला। ज्यात बॅकग्राऊंडला प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरेंचे वडील श्रीकांत ठाकरे यांची फोटो फ्रेम आहे। तर या फोटोत दोन्ही कुटुंब आणि काही कार्यकर्तेही दिसतात, ज्यात राज उद्धव प्रमाणेच अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेही जवळ-जवळ दिसतात। एकीकडे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या घरून निघाले आणि पुढच्या काही मिनिटात मुख्यमंत्री फडणवीसही राज ठाकरे यांच्या घरी आले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा उलटसुलट चर्चा सुरू झाल्या। मुख्यमंत्र्यांनीही राज ठाकरे यांच्या बाप्पाचं दर्शन घेतलं। गेल्याच आठवड्यात राज ठाकरे अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षावर आले होते। त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीगाठी होत आहेत, तशा राज ठाकरेंच्या भेटी फडणवीसांशीही होत आहेत। तर उद्धव ठाकरेंवरून मुख्यमंत्र्यांनी सुबुद्धी मिळावी म्हणून टोलाही लगावला। मला असं वाटतं की श्री गणेशाने सुबुद्धी दिली आहे, त्यामुळे भाऊ एकत्रित आहेत, ते एकत्रितच राहावेत, अशी सुबुद्धी त्यांना मिळत राहावी अशी गणेशाच्या चरणी प्रार्थना। मुख्यमंत्र्यांनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊतही राज ठाकरे यांच्या घरी आले। उद्धव ठाकरेंप्रमाणे संजय राऊतही पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या निवासस्थानी आलेत। ठाकरे बंधू एकत्र आल्यास मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीला जोरदार टक्कर मिळेल, असं ठाकरेंची शिवसेना आणि मनसे दोघांनाही वाटतंय। आणि राजकीय घोषणा करण्याआधी ठाकरे बंधूंचं भेटणंही सुरू झालंय, पण विशेषतः भाजपला ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं फार काही फरक पडेल असं वाटत नाहीये। गणरायासमोर सगळ्यांना सुबुद्धी मिळो एवढंच मी म्हणेन। अरे अख्ख्या महाराष्ट्रात असे किती बंधू एकत्र येत असतील, ते आले म्हणजे काय? आम्ही आलो, आम्ही दरवर्षी येतो, त्याला मूर्त पाहत नाही देवाकडे यायला। बघा आता पूर्ण बोला तो तर येणाऱ्या काळामध्ये कळेल आपल्याला, पण मला वाटतं आजच्या दिवसाला मला कोणावरती टीका करायची नाहीये। आज त्यांना देखील गणेशोत्सवाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो। चांगली गोष्ट आहे ना, ती स्वतः बाप्पाचीच कृपा म्हणायची की एक माझ्या घरी जात आहेत आणि विशेषतः उद्धव राजच्या घरी जात आहेत, चांगली गोष्ट आहे। बाप्पा अनेक गोष्टीसाठी कारणीभूत ठरत असतो, तसं या 2 भावांच्या मनोमिलनासाठी सुद्धा कारणीभूत ठरतो, चांगली गोष्ट आहे। मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकायचीच असा चंगच भाजपनं बांधलाय।
त्याचवेळी उद्धव ठाकरेंसमोर महापालिकेची सत्ता टिकवण्याचं आव्हान आहे आणि मनसेची अस्तित्वाची लढाई आहे। त्यामुळे ज्या पद्धतीनं ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी सुरू आहेत त्यावरून दोन्ही ठाकरे युतीच्या ट्रॅकवर आहेत असंही दिसतंय। कृष्णा सोनारवाडकरसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।